हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं मुकेश सर मराठी या यूट्यूब चॅनलवरती. माय सेल्फ मनोज सिंग राजपूत. हाऊ आर यू ऑल? आय होप यू ऑल आर फाईन. मित्रांनो, खूप सारे लोकांना टेन्शन आलंय की शेवटच्या 3 दिवसात फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा. त्यासाठीच मी हा एक व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्या सगळ्यांसाठी, ज्यामध्ये मी लास्ट 3 डेजला तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे ते सांगणार आहे. हा व्हिडिओ कोणाकोणासाठी कामाचा ठरेल. ज्यांनी वर्षभर अभ्यास केलाय त्यांना रिव्हिजन कशी करायची ते कळून जाईल. असे विद्यार्थी ज्यांनी काहीच केले नाहीये, सर आता 3 दिवसात मला पास व्हायचंय, मी काय करू ते सांगा, त्यांना पण हा व्हिडिओ चालेल. असे लोक जे सीईटी, नीट आणि जेईचं प्रिपरेशन करतायत, ते लोक ज्यांनी पूर्णपणे बोर्डला इग्नोर केलंय, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्वाचा आहे. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे, आपले जे पण 16 लेसन्स आहेत यांना आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार आहे. कशी कॅटेगरी बनवायची सर? हाय वेटेज. सगळ्यात पहिले हाय वेटेज जे पण चॅप्टर असतील, हाय वेटेजला तुम्हाला एका साईडला करून घ्यायचं आहे. हाय वेटेजमध्ये जे तुम्हाला इझी जातात, म्हणजे तुमचे फेवरेट असतील असे लेसन्स, ओके, यांना सगळ्यात पहिले तुम्हाला रिवाइज करून घ्यायचे पहिल्या टप्प्यामध्ये. ओके, बिलकुल. जसं की थर्मोडायनॅमिक्स नावाचा लेसन आहे, खूप सिंपल आहे आणि 7 मार्क्सचं वेटेज आहे. ओके, असे सगळे लेसन्स तुम्हाला काढायचे आणि याला रिवाइज करून घ्यायचंय. रिव्हिजन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला रिव्हिजन करायची असेल आणि कन्फ्यूज असाल तर काय करू शकतात, PGMN यूट्यूब चॅनलवरती जाऊन यूट्यूबवरती तुम्ही पूर्ण 16 लेसन्सला रिवाइज करू शकतात. 1.5च्या स्पीडने, 2x स्पीडने, आपल्या पोटेन्शियलनुसार तुम्ही इथून रिव्हिजन करू शकतात. ओके, परत येऊया आपल्या स्लाइडवरती. आणि सेकंड कॅटेगरीमध्ये आपण असे लेसन्स ठेवणार आहे जे आपल्याला इझी तर जातात. ओके, सॉरी, बघा, असे लेसन्स जे इजी आहेत. क्या हो रहा है यहाँ पर? ठीक है, ओके, यहाँ पर इथे बघा. ओके, ऐसे लेसन्स, असे लेसन्स, सॉरी थोडंसं हिंदी येऊन जाते मध्ये क्योंकि हिंदी बोलायची सवय त्यामुळे. ओके, इझी लेसन्स इथं यायला पाहिजे. त्यानंतर असे लेसन्स जे की सोपे आहे खूप, है ना, जसं की ऑसिलेशन नावाचा एक लेसन आहे आपला. ओके, खूप सोपा आहे आणि 5 मार्क्सचं याला वेटेज आहे. ओके, करू शकता तुम्ही खूप इझिली, ते होऊन जाईल. आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला तिसऱ्या दिवशी असे लेसन्सला रिवाइज करायचे जे तुमचे एवढे जास्त आवडीचे नाहीये, तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला येत नाही, त्यामधल्या गोष्टी सोडून द्या बिलकुल. आता लास्ट मोमेंटला त्यांना करण्यात काही मजा नाहीये. नवीन कुठलंही लेसन आता करू नका, फक्त रिव्हिजन करा. 16 पैकी 10 लेसन झालेत, बस झालं. त्यांना फक्त आता पक्क करा, रिव्हिजन करा. PGMN वरती जाऊन तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिथून त्याला रिवाइज करू शकतायत. प्रॅक्टिस करा खूप जास्तीत जास्त. लेसन वाईज कशी प्रॅक्टिस करायची, हा तुमची ही सेकंड कॅटेगरी झाली तुमची. ओके, आणि ही थर्ड कॅटेगरी. कॅटेगराईज तुम्ही केलं, त्यानंतर एक एक लेसन कसा प्लॅन करायचा सर? सगळ्यात पहिले कन्सेप्ट क्लिअर करायची. 2x स्पीडवरती व्हिडिओ बघा, त्याला क्लिअर करून घ्या. त्याच्यामधून तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा. ओके, शॉर्ट नोट्स बनवल्या, स्वतःच्या हाताने बनवायच्या आहे. पूर्ण लेसन मॅक्झिमम 2 पेजवरती छापला गेला पाहिजे, एवढ्या शॉर्ट नोट्स बनवायच्या आहे. त्यानंतर त्या लेसनचे फॉर्म्युलेज एका पेजवरती काढून घ्यायचे, त्यांना रिवाइज करायचे आणि त्याचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे. क्वेश्चन्स बोर्डसाठी वेगळे येतात, सीईटीसाठी वेगळा अप्रोच असतो. मग आपण कोणते क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. क्वेश्चनची प्रॅक्टिस कोणते करायची, तिथूनच तसेच क्वेश्चन येणार, ही गॅरंटी आहे. ओके, बोर्डसाठीचे क्वेश्चन्स कोणते असणार आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. ओके, पण हे असं एक एक लेसनला तुम्ही अप्रोच करायचं, एक एक लेसन असं टॅकल करायचं आहे. ओके, त्यानंतर मी तुमच्यासाठी 2 ऑप्शन घेऊन आलोय, कारण कन्सिस्टन्सी आता 3 दिवस तुम्हाला मेहनत घ्यायची आहे, खूप जास्त मेहनत घ्यायची आहे. पूर्ण वर्षभर तुम्ही जेवढा अभ्यास केलाय, आता ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही जे कराल तेच आता तुमचा शेवटचा रिझल्ट डिसाईड करणार आहे. म्हणून मेहनत घ्या, नंतर तुम्हाला रिलॅक्स व्हायला वेळच वेळ आहे. पण आता 3 दिवस बिलकुल डोळ्यात तेल घालून मेहनत करायची असं म्हणतात ना, तशी तुम्हाला मेहनत करायची आहे. ओके, एकतर तुम्ही स्वतःला टाइम लिमिट लावा की मी एवढे घंटे बसणार म्हणजे बसणार, मी 2 तास, 3 तास, 4 तास उठणारच नाहीये, असा स्वतःला लिमिट लावा. ओके, नाही टायमाचं लिमिट जमत आहे तर तुम्ही लेसनचं लिमिट लावू शकतात. 2 लेसन, 3 लेसन एक सोबत केल्याशिवाय मी उठणारच नाहीये, हे लिमिटेशन लावल्याशिवाय, हे टार्गेट लावल्याशिवाय 3 दिवसात काही होणार नाहीये. करावंच लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, हे केल्यानंतर अजून काय करायचंय सर? बोर्ड एक्झामला जाण्यासाठी अजून काय महत्वाच्या गोष्टी असतात, मी तुम्हाला एवढं डिटेल सांगतोय की तुम्ही काय घातलं पाहिजे हे पण गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही वेल ड्रेस आणि एक क्लीन ड्रेसअप घेऊन जा बोर्ड एक्झामला. का?
कारण तुम्ही ती खिशाची पॅन्ट, कार्गो पॅन्ट घालून गेले, ते हुडीवाला टी शर्ट घालून गेले. एक्झामिनरला तुमच्यावरती शक असेल तर त्याच्याकडे पूर्ण ऑथॉरिटी आहे की तो तुम्हाला एक्झाम हॉलच्या बाहेर नेऊन 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास तुमची चौकशी करू शकतो, चेकिंग करू शकतो. तुम्ही त्याला काही बोलू शकत नाही. म्हणून आपल्याला चीटिंग तर करायचीच नाहीये. मग कशाला उगाच ते सगळा हे करायचं. त्यापेक्षा क्लीन ड्रेस, शर्ट, पॅन्ट घालून जा आणि तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. आपापला पेपर सॉल्व्ह करा. पेपर कसा सॉल्व्ह करायचा? सगळे आन्सर्स वेल स्ट्रक्चर्ड असले पाहिजे. वेल स्ट्रक्चर्ड म्हणजे काय? मार्जिन मारा पेजवरती, त्यानंतर पॉइंट वाईज आन्सर लिहा, सगळ्या स्टेप्स व्यवस्थित लिहा. कारण एक्झामिनरला तुमचा पेपर जेवढा सुटसुटीत दिसेल तेवढा जास्त तो तुम्हाला मार्क्स द्यायला काय होईल? प्रवृत्त होईल, है ना. तो तुम्हाला मार्क्स देईल. तो देण्यासाठी बसलेला आहे. तुम्ही घ्या तर सही. ओके. त्यानंतर अटेम्प्ट कंपल्सरी क्वेश्चन. कोणताही क्वेश्चन कंपल्सरी जर असेल तर त्याला सोडायचं नाही म्हणजे लिहूनच यायचंय. पेपर काळा निळा करून सोडून या बस. ओके. दुसरं डोक्यात काही ठेवायचं नाही. त्या क्वेश्चन बद्दल तुम्हाला जेवढं पण माहिती आहे 1 लाईन 2 लाईन 4 लाईन लिहून यायचंय बस. ओके. एक्झामिनर मार्क देईल तुम्हाला. न्यूमरिकल सॉल्व्ह होत नाहीये, ऍटलीस्ट गिवन डाटा करून या. आणि जर गिवन डाटा पण येत नसेल तर मी तर म्हणतो पेपरलाच जाऊ नका. ओके. असं नाहीये, पेपरला जा. गिवन डाटा तुम्हाला लिहिता येईल आणि पास होणं बिलकुल पण अवघड नाहीये. खूप इझिली तुम्ही पास होणारे. प्रॅक्टिकलचे मार्क्स कॉलेजवाले नी तुम्हाला दिलेले. तुम्हाला फक्त जाऊन 10, 20, 30 मार्क्स जेवढे पण येतील तेवढे घेऊन तुम्ही पास होणार आहे 100%. ओके. त्यानंतर काय करायचं अजून? मी तुम्हाला बोललो होतो की कोणते क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. आता बघा, इथं सगळ्यांचा मुद्दा येतोय. कोणते? असे मुलं ज्यांनी पूर्ण वर्षभर बस सीईटी, नीट आणि जेई अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामवरती फोकस केलेला आहे आणि बोर्डकडे बिलकुल पण लक्ष दिलेलं नाहीये. असे मुलं काय करणार? तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यासाठी की तुम्ही मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढा. नसतील माहित तर कमेंट करा. आपण अजून एक व्हिडिओ बनवू ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल जो आपला फिजिक्सचा पेपर आहे तो डिकोड करून सांगेल. कोणते सेक्शन कसे येतात, कोणत्या सेक्शनमध्ये कोणते क्वेश्चन्स येतात, किती मार्क्स असतात, किती थेरी क्वेश्चन, किती न्यूमरिकल. जर हे तुम्हाला पेपरचा पूर्ण डिकोड पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी तो पण व्हिडिओ घेऊन येईल. कारण तुम्ही एक्झामला ज्यावेळेस जाल तर कॉन्फिडन्स येणं स्वतःमध्ये खूप गरजेचं आहे. त्यासाठी कमेंट करा. ओके. मी काय सांगत होतो की 10 वर्षाचे जे पण बोर्ड एक्झाम झालेले आहेत त्याचे PYQs न्यूमरिकल बद्दल बोलतोय मी. न्यूमरिकल प्लस थेरी सुद्धा इथूनच तुमची किती थेरी आणि किती न्यूमरिकल येऊ शकतात सर मागच्या 10 वर्षातले. तर मी असं सांगेल की 85% चान्स असतात की क्वेश्चन रिपीट होतात. मोस्ट ऑफ द टाइम 85%. म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही इझिली 50+ 60+ स्कोर करू शकतात बुक न वाचता फक्त 10 वर्षाचे जे पण जर तुम्ही PYQs केले. आता हे जे मुलं आहे जे सीईटी, नीट, जेई करतायत यांचा न्यूमरिकल करण्याचा अप्रोच चांगला असतो आणि म्हणून तुम्हाला बोर्डचे न्यूमरिकल खूप इझी जातील. पण प्रॅक्टिस कोणते करा? मागच्या 10 वर्षामध्ये विचारले गेलेले. एक तर सेम क्वेश्चन येतात, नाहीतर मोस्ट ऑफ द टाइम फक्त छोट्या छोट्या व्हॅल्यूजला चेंज करून तुम्हाला दिल्या जातात आणि अशा क्वेश्चन्सला परत विचारल्या जातात. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आणि आज आपण इथेच थांबू. तुम्हाला जर पेपरचा पूर्ण डिकोड पाहिजे असेल की पेपर कसा येणार आहे तुमचा फिजिक्सचा तर त्यासाठी कमेंट करा. मी त्यावरती एक व्हिडिओ घेऊन येईल. सो थँक्यू. टाटा, गुड बाय, जय हिंद.